अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये आज प्रवेश केलेला आहे। मात्र नांदेड महानगरपालिकेचे जे नगरसेवक आहेत ते काँग्रेस नेते संपर्कामध्ये आहे। गांधी भवनमध्ये काँग्रेसचे नेत्यांसोबत बैठक केलेली आहे। आपल्या सोबत सगळे नगरसेवक आहेत। अशोक चव्हाणांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला। सगळे तुम्ही नगरसेवक जे आहेत ते गांधी भवनला आले होते। किती नगरसेवकांची संख्या तुमच्यासोबत आहे? आता माजी महापौर अब्दुल सत्तार साहेब, माजी उपमहापौर मसूद अहमद खान, माजी उपमहापौर शमीम अब्दुल्ला आणि नगरसेवक आमचे सोबत आहे। 8-10 नगरसेवक आले होते। नाना पटोलेचा काल मेसेज आला होता की तुम्ही मुंबईला लवकर या आणि ते आता आमच्याशी बोलणं झालं त्यांच्याशी आणि आपले जे प्रदेश प्रभारी आहे चिनीतला साहेब त्यांच्याशी बोलणं झालं आहे आणि ते 1-2 दिवसात नांदेडमध्ये ऑब्झर्व्हर पाठवणार आहे। त्यानंतर पुढची ते काय कारवाई करतात ते बघूत आपण। तुम्ही अशोक चव्हाणांच्या सोबत आहात की काँग्रेसच्या सोबत आहेत? आम्ही काँग्रेसमध्ये आहे। अशोक चव्हाणांसोबत राहणार नाही? भाजपमध्ये जाणार नाही, काँग्रेसमध्ये आहे आम्ही। किती मेजॉरिटी आहे आणि किती तुम्ही काँग्रेससोबत राहणार आहे? आता नांदेडमध्ये या तुम्ही, नांदेडला पाहू घ्या। पण जो काही निर्णय घेतला अशोक चव्हाणांनी तुम्हाला विचारत घेतलं होतं का? तुमच्याशी काही चर्चा झाली होती का? नाही, काय वाटतं अशोक चव्हाणांचा निर्णय हा चुकीचा आहे बरोबर आहे? ते स्वतः त्यांचा निर्णय आहे, त्याला आम्ही म्हणजे काही सांगू शकत नाही। पण अशोक चव्हाणांचं म्हणणं असं आहे की मोठ्या संख्येने जे आहे ते पदाधिकारी कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत, ते सुद्धा भाजपमध्ये यायला तयार आहेत। मुस्लिम समाज कोई भी साथ में नहीं है, पूरे नगर सेवक सब कांग्रेस में ही है और कांग्रेस के लिए ही काम करेंगे। पण शेवटी नेता दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर काय म्हणजे कुठेतरी सेनापती दुसऱ्या पक्षात आहे, सैनिक इकडे आहेत, ऐसा कुछ नहीं। कांग्रेस बड़ी पार्टी है, समंदर है। कांग्रेस में कई मछलियां आते हैं और कहीं जाते हैं, पर समंदर पूरे मछलियों को पालने की ताकत रखता है। वो नाना पटोले आणि चन्नीतला यांच्यासोबत बैठक झाली, काय आश्वासन दिलं तुम्हाला? अभी 2 दिन के बाद आके वहाँ मीटिंग लेंगे, मीटिंग लेके वो जो भी तय करने का वो करने वाले हम। काय तुमची भूमिका काय नेमकी? काय तर सांगितलं की सगळं। त्यामुळे काय वाटतं अशोक चव्हाणांनी जे आहे ते भाजप स्वीकारलेले आहे? आणि आमचे प्रवक्ता जो आहे मुंताजीबने त्याने सगळं आपला खुलासा केलेला आहे। त्याने जो अशोक चव्हाण साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे ते स्वतः निर्णय घेतलेला आहे। त्याला क्या तकलीफ होती क्या नाही काय नाही त्याला माहीत। आम्हाला कार्यकर्त्याला कोणाला भी विचारलं नाही, ते स्वतः आपला डिसिजन घेऊन ते स्वतः भाजपमध्ये प्रवेश केलेले आहे। त्याच्या ते निर्णय घेतलेले व्यक्ती निर्णय आहेत। पण आता नांदेड महानगरपालिकेवर झेंडा कोणाचा, भाजपचा असणार की काँग्रेसचा? आता नांदेड महानगरपालिकाचे नंतर आहे ते, अगोदर ते लोकसभा आहे माझी, लोकसभा विधानसभा ते इलेक्शन अगोदर आहे। नांदेड महानगरपालिका नंतर आहे ते विषय, ते वेगळा विषय। अगोदर पहिले लोकसभा बघू कोणाची येते तिकडे काँग्रेस। आता नेमकी काय परिस्थिती आहे? अशोक चव्हाणांसोबत किती नगरसेवक आहेत आणि तुमच्यासोबत किती आहेत? अशोक चव्हाण संघ जो जितनी भी नगरसेवक होईल ते आता कळवली येईल की अभी कोणाला भी सांगितले नाही त्याने, कोणाला बोललेले नाही, स्वतः निर्णय घेतलेला आहे त्याने। ते निर्णय त्याने घेतलेला त्याची मर्जी आहे। आता आमचे जो नगरसेवक आहे महानगरपालिका नांदेड महानगरपालिकामध्ये 73 नगरसेवक होते, तेव्हा जो आहे आमचे नेते अशोक चव्हाण होते तेव्हा होते। पण आता त्याने जो पक्ष सोडलेला आमचे जो आहे तर काँग्रेसचे आहे, हम काँग्रेसमध्ये राहणार आहे, काँग्रेस सोडणार नाही। और हमारा जो काँग्रेसने मोठा केलेले आहे और काँग्रेस संघ राहून काँग्रेसला मजबूत करण्याचे काम आम्ही सगळे नगरसेवक और हम कार्यकर्ता म्हणून काँग्रेसला मजबूत करू इतके आश्वासन देतो। किती संख्या तुमच्यासोबत आहे? त्यांच्याने आमच्याकडे जो आमचे समाज नांदेड जो लोकसभा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये आमचे जो मुस्लिम समाजाचा तकरीबन 3.5 लाख मतदान आहे। नगरसेवक किती सोबत आहेत तुमच्या? नगरसेवक सगळे सोबत आमच्याकडे। आता नगरसेवक राहिले कुठे आहे? सगळ्याचे काँग्रेस सोबत आमच्यासोबत नाही। काँग्रेसचे नगरसेवक नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेसची मेजॉरिटी आहेत नगरसेवकाची। आता नगरसेवक राहिलेली नाही, सगळ्याचे टेम पिरियड झालेला आहे। कोणी नगरसेवक आहे ना जिल्हा परिषद आहे ना कोणी नाही। आता आम्ही भी मागे माझी नगरसेवक आहे, आता नगरसेवक रनिंग नाही, आमचा भी पिरियड झालेला 1.5 वर्ष झाले। हे महाराष्ट्र सरकार इलेक्शनच घेत नाही ना, जिल्हा परिषद की घेते ना महानगर। निवडणूक घेतली तर काय चित्र असेल? निवडणूक घेतली तर नांदेडमध्ये काय चित्र असेल? नांदेडमध्ये नंतर बघूत की का विश्वास नाही का तुमचा झेंडा फडकेल? 100% जो आता म्हणालो की तुम्हाला नांदेड महानगरपालिकामध्ये आजपर्यंत दलित मुस्लिम जो माइनॉरिटी समाज के संख्या बनली त्याचीच आहे और त्याने जो त्याला संघ राहिले त्याचाच झेंडा फडकतं महानगरपालिकामध्ये। दलित और मुस्लिम इतर समाज पुष्कळ आहे ते। आमचे दलित समाज के तकरीबन 17 नगरसेवक आहे और मुस्लिम समाज 25 आहे। ऐसा मिळून आमचीच मेजॉरिटी आहे तिकडे।
आता आपण जरी अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले असले तरी आम्ही सगळे माजी नगरसेवक जे आहेत ते काँग्रेसमध्येच आहोत आणि 2 दिवसामध्ये नांदेडमध्ये जे आहे ते प्रभारी पाठवतील आणि त्यानंतर निर्णय घेऊ. मात्र सध्या तर आम्ही सगळे काँग्रेससोबत आहोत असं या माजी नगरसेवकांनी म्हटलेलं पाहायला मिळतंय. कॅमेरामन सचिन शिंदे, सराज सुरणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.